भारतीय जनता पार्टीला ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी सांगितले की मी पक्षाचं नाव लिहून आत्महत्या करीन जेवढा मला त्रास दिला, असं होत नाही आलंय. कशासाठी स्टंटबाजी करायची? आम्हाला यांच्या कार्यकर्त्याचा मेसेज आला नाही आला, किती फालतूपणा चाललाय. 5-5 4-4 टर्म तुम्ही निवडून येता आणि सभागृहात असं वागता. डायसवर चढता तुम्ही महापौरांच्या. काय सभागृहाची पावित्र्य ठेवताय तुम्ही? तुम्हाला विरोध करायच्या एक मर्यादा आहेत, त्या मर्यादेत राहून विरोध करा ना. तुम्ही आम्हाला नियम शिकवणार का? यांचे नियम ऐकायचे आम्ही? गल्लीत आपण काय भांडणं करतोय का? दादागिरी चालली तुमची? तुम्ही डायसवर येताय काय? महापौरांना हातवारे काय करताय? सोलापूर महानगरपालिकेची दुसरी विशेष सभा होती आणि या सभेमध्ये प्रामुख्याने अजेंड्यावरील 4 विषय आणि 4 विषयावर चर्चा आणि त्याची प्रक्रिया होणार होती. पण प्राधान्यक्रम, आदरांजली या सगळ्यावर सभागृहामध्ये आज गोंधळ पाहायला मिळाला. सभागृह नेते आपल्या सोबत आहेत. प्राधान्यक्रमापासून सुरू झालेली ही सभा अगदी म्हणजे अजित पवारांच्या निधनाची श्रद्धांजली वाहण्यापासूनचा प्रस्ताव इथपासूनचा गोंधळ सुरू झाला, तो अगदी शेवट सभागृह तहकूब करण्यापर्यंत गेला विषय. नाही, कुठलाही गोंधळ नव्हता. श्रद्धांजली व्हायचा विषय, कारण गेल्या सभागृहातच गेली जी सभा झाली होती त्याच्यात अजितदादांच्या श्रद्धांजलीचा विषय झाला होता, म्हणून तो काही विषय या श्रद्धांजलीचा विषय या सभेत नव्हता. दुसरी गोष्ट अशी की जे प्राधान्यक्रम ठरवले होते त्या प्राधान्यक्रमाने विषय घेण्याचा अधिकार हा महापौरांचा आहे. आम्ही सभागृह नेता म्हणून प्राधान्यक्रम घ्यावा असं विनंती केली, महापौरांनी ती मान्य केली. याच्यात गोंधळ घालण्यासारखं काय? जसं सभागृहाचे काही नियम आहेत त्या नियमांनीच आम्ही महापौरांना मागितलं होतं की प्राधान्यक्रम द्यावा. प्रस्तावामध्ये तुम्ही स्थायी समितीच्या सदस्यांचा एक प्रस्ताव वाचला, 14 सदस्यांची घोषणा झाली. तदनंतर स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव होता, त्याच्यावर घोषणा आणि घोषणेनंतरचा तुमचा प्रस्ताव वाचन झालं. त्याच्यामध्ये 9ची मागणी आणि 8चं वाचन झालं. हे म्हणजे नेमकं काय झालं हा प्रकार? नाही, आता 9 बलाबलानुसार भारतीय जनता पार्टीला 9 जागा आहेत, त्याच्यातल्या 8 जागा त्यांनी घोषित केल्या. हे सभागृहाचा म्हणजे अधिकार आहे ना? नाही, अधिकार आहे, मान्य आहे मला सभागृह नेते. तुम्ही 9चा प्रस्ताव आहे, संख्या बलाबल तुमच्या बाजूला आहे, तुम्ही वाचनही तसं करताय. घोषणा 8ची होती आणि प्रस्ताव हा 9चा, एक का कमी झाला असं म्हणतोय. आमच्या इथूनच खरा गोंधळ सुरू झाला. नाही, आमच्या याच्यात 8 केले, हे बेकायदेशीर आहे का? हे बेकायदेशीर आहे का? 8 केले हे बेकायदेशीर आहे का? नाही आहे बेकायदेशीर. मग कशासाठी गोंधळ घालायचा? कशासाठी स्टंटबाजी करायची? आम्हाला यांच्या कार्यकर्त्याचा मेसेज आला नाही आला, किती फालतूपणा चाललाय. 5-5 4-4 टर्म तुम्ही निवडून येता आणि सभागृहात असं वागता. डायसवर चढता तुम्ही महापौरांच्या. काय सभागृहाची पावित्र्य ठेवताय तुम्ही? म्हणजे संयम आणि संकेत तोडले विरोधकांनी असं म्हणायचं? 100% तोडले. कुठल्या संकेताने वागताय तुम्ही? सभागृहात कशा पद्धतीने वागलं पाहिजे? मी सभागृहात आल्याला त्यांना विनंती केली होती, दोन्ही ज्येष्ठ सदस्यांना, की आपल्याकडे सगळे सदस्य बघून आचरण करतात, आपलं आचरण व्यवस्थित पाहिजे. तुम्ही महापौरांच्या डायसवर चढता, ही कुठली पद्धत आहे? नाही, पण सभागृहाच्या अरे, तुम्हाला विरोध करायच्या एक मर्यादा आहेत, त्या मर्यादेत राहून विरोध करा ना. डायसवर जाण्याचा प्रसंगच असा की महापौरांनी सभात्याग केल्यानंतर, सभा तहकूब केल्यानंतर ते डायसवर आले. डायसवर जाणं हे चुकतं असं तुम्हाला म्हणायचं? कुठल्या शबाशास्त्रानुसार तुम्ही महापौरांच्या डायसवर चढता? ही शबाशास्त्रात बसता? तुम्ही आम्हाला नियम शिकवणार का? यांचे नियम ऐकायचे आम्ही? तुम्हाला विरोधाच्या मर्यादा दिल्या ना सभागृहाने, त्या पद्धतीने करा. महापौरांनी कुठलंही बेकायदेशीर काम केलं नाही. त्यांच्या नियमात जे अधिकार आहेत ते अधिकार वापरले, त्यांनी ते अधिकार वापरले, तुम्ही विरोध करा. ही कुठली पद्धत? ही काय गल्लीत आपण काय भांडणं करतोय का? दादागिरी चालली तुमची? तुम्ही डायसवर येताय काय? महापौरांना हातवारे काय करताय? महापौर ह्या शहराचा प्रथम सदस्य आहे. तुम्ही कुठल्या लेवलनी वागायला लागलात? ही काय गल्लीतली भांडणं आहेत का? सगळ्यांनी मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. महापौरांचा मान सन्मान दिला पाहिजे. फक्त मीडियात येण्यासाठी हे जे चाललंय हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्या मर्यादेत राहून सगळ्यांनी वागावं. महापौरांचा सन्मान महापौरांना दिला पाहिजे. जसा विरोधकांना तब्बी देताय तसे स्वकीय नगरसेवकांना
असे देखील नगरसेवक आहेत की परवानगीशिवाय सभागृहामध्ये बोलताना दिसून आहे. त्यांना काय सांगाल? हे बघा, पहिलीच सभा आहे ही, आत्ताची ही पहिली सभा आहे. सगळे सदस्य नवीन आहेत. नाही, जुन्या नगरसेवकांनी उभारून ते पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतला. काही सदस्यांच्या ज्या चुका आहेत ह्या पार्टी मीटिंगमध्ये त्यांना कळवल्या जातील. त्या नियमानुसार सगळे वागतील. सभागृहाचं पावित्र्य सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. सभागृहाचं पावित्र्य ठेवत असताना पदाधिकाऱ्यांचं पावित्र्य ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण काय वागतोय, आपण कॅमेऱ्यात येण्यासाठी काय करतोय, कशा पद्धतीने वागतोय, आपले हातवारे कसे चालले आहेत, हे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने चालू आहे. हे सभागृहात खपवून घेतलं जाणार नाही. सभागृहामध्ये नक्कीच खपवून घेतलं जाणार नाही. प्रश्न असा आहे की अजेंडावर होता विषय परिवहनचा, तो विषय मागे पडला का? महापौरांनी जे प्राधान्यक्रम दिलं त्याच्यानंतर जो विषयाची मांडणी झाली त्यानंतर महापौरांनी त्यांच्या अधिकारात तहकूब केलं. आता ही तहकूब सभा ज्या वेळेस घेतली जाईल त्यावेळेस परिवहनचे सदस्य निवडले जातील. मला कल्पना होती की परिवहनची सभा ही तहकूब केली जाईल का? तुम्हीच सूचना महापौरांना केली? महापौरांचा अधिकार आहे, तो महापौरांनी त्यांचा अधिकार वापरलेला आहे. त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही किंवा मी त्यांना काय सुचवावं असं काही नाही. स्थायी समितीच्या इतर जे काही समित्या आहेत, उपसमित्या आहेत, त्याच्या निवडीची प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण केली? आता ते प्रशासनाकडनं ते विषय येतील. ते प्रशासनाकडनं विषय आले की ते प्राधान्याने घेतले जातील. काय अपेक्षा आहे एकूणच सभागृहाची कडून? एकूणच विरोधक असेल, सत्ताधारी असेल, काय अपेक्षा कराल एक सभागृह नेता? मला सर्व पत्रकारांना एक विनंती करायची की आपण एक नेरेटिव्ह तयार करायला लागलोय की सभागृह कंट्रोलमध्ये नाही, सभागृहात असं व्हायला लागलं, सभागृहात नगरसेवक चुकायला लागलेत. असं न करता सभागृह जसं आम्ही शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय, आपलंही सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. शेवटी हे सभागृह सोलापूरच्या विकासासाठीचं सभागृह आहे. सोलापुराच्या विकासाचे निर्णय ह्या सभागृहात होणार आहे. फक्त पेपरमध्ये यायचं आणि गोंधळ करायचं हे न करता सभागृहाचं पावित्र्य ठेवून सभागृह हे विकासाचे मुद्दे यायला पाहिजेत. विकासासाठी काय केलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. पत्रकारांना डोस दिलाय तुम्ही, पण सर्व सदस्याकडूनच्या अपेक्षा विचार नाही. सदस्यांकडनं अपेक्षा असणं, सदस्यांकडनं अपेक्षा म्हणूनच जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं देऊन निवडून दिले. आता या अपेक्षेचंही बोजा सर्व नगरसेवकांवर आहे. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना कंट्रोल करायला थोडा वेळ लागणार आहे. कारण त्यांच्यावर एक अपेक्षेचं ओझं आहे की मला ह्या जनतेने निवडून दिलं, मी सभागृहात बोललं पाहिजे किंवा विषय मांडले पाहिजे. त्याला थोडीशी शिस्त लावायला थोडा वेळ लागेल. तर त्याच्यामुळं फारच आत्ता सगळं महापालिका संपुष्टात आली असं न करता आपण इथून मागचेही सभागृह बघावेत. सभागृहात काही गोंधळ झालेला नाही, कुठलंही बेकायदेशीर काम झालं नाही. पण ह्याचा तुम्ही जेवढं तुमचे कॅमेरे घेऊन त्यांच्या समोर जाताल तेवढे त्या बातम्यासाठी ते ओरडतील, हातवारे करतील. हे असं होऊ नये. चेतन नरोटेंसारखा 6वी टर्म आहे, त्यांच्याकडे बघून काही सदस्य शिकत असतात. अमोल बापू शिंदेसारखा माणूस विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं, त्यांच्याकडे बघणारे काही सदस्य असतात. तर माझी यांना विनंती की आपल्या वर्तनाने तुमच्यापेक्षा येणाऱ्या पिढीचं नुकसान होऊ नये असं आपण वागावं, एवढीच मी त्यांना. आज स्वीकृत नगरसेवकांची नावं आणि त्यांचे चेहरे बघितल्यानंतर अनुभवाचा थोडा कमी अनुपस्थिती जाणवली आहे आणि सभागृहामध्ये तुम्हाला त्याची गरज भासते असं वाटतं? नाही, शेवटी वरिष्ठांचा निर्णय, या प्रश्नावर उत्तर नाहीये तुमचे. नाही, शेवटी स्वीकृत सदस्य करत असताना मी पहिल्या दिवसापासून सांगतो की कार्यकर्ता हा बेस धरून स्वीकृत सदस्य नेमलेले. त्याच्यात सगळ्यांनाच न्याय देता आलाय का? तर नाही. बरं, दुसरी पिढी घडवायसाठी काही प्रयोग तुम्हाला करावा लागणार. त्याच्यातला म्हणजे काही नवीन घेतलेत, काही जुने घेतलेत, काही अनुभवी घेतलेत. रोहिणीताईंसारखे सिनियर नगरसेविका शहर अध्यक्ष आहेत, त्यांना घेतलेलं आहे. काही नवीन तरुण मुलं घेतलेत, अक्षय अंजे खाने असतील, आमचे वृषाली चालुक्य असतील. ही आमच्या पुढच्या पिढीची पण आम्हाला तयारी करावी लागणार. सभाशास्त्राचं गणित सांगत असताना किंवा सभेचं शास्त्र किंवा हे सांगत असताना नरेंद्र काळे यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे टिपण्यासारखे होते. आजही म्हणजे कुठलीही गोष्ट न डगमगता मनामध्ये असलेलं वेदना चेहऱ्यावर न घेता
संयमाने आणि शांतपणे सभागृहाला आणि विरोधकाला त्यांनी आव्हान केले की सभाशास्त्राचं पालन करून आदर्शवत असं विकासाची गडी किंवा चर्चा सभागृहात होणं अपेक्षित आहे, ना की माध्यमामध्ये हेडलाईन किंवा एखाद्या चॅनलवर आपली प्रतिक्रिया हे मोठ्या अर्थाने घेतली जाईल यासाठीच्या केविलवाणा प्रयत्न विरोधकांनी करू नये असं देखील ते म्हणत आहेत. आता येणाऱ्या पुढच्या सभेमध्ये ह्या सभागृह नेत्यांच्या आव्हानानंतर किती फरक पडेल, सभाशास्त्राचा वापर सगळेच करतील का, विरोधक त्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.